बीड जिल्ह्यात पाऊस कमी असल्यामुळे आता बीड जिल्ह्यावरती दुष्काळाची छाया पाहायला मिळते। मी सध्या बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो ही नदी जून जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान ही नदी दुथडी भरून वाहत होती आणि जिल्ह्यात अनेक नद्या नाले हे देखील दुथडी भरून वाहत होते। मागच्या वर्षी अशी परिस्थिती होती की या सर्व नद्या या महिन्यामध्ये पूर्णतः पाण्याने भरून वाहत होत्या आणि पाण्याचा प्रश्न देखील सुटलेला होता। पण बीड जिल्ह्यामध्ये आता जिल्ह्यातील लहान मोठे जे तलाव असतील 164 प्रकल्पामध्ये सध्या केवळ 14.38% पाणीसाठा शिल्लक असल्याचं पाहायला मिळतं आणि यापैकी 69 प्रकल्प झोत्याखाली आहेत आणि तब्बल 28 प्रकल्प पूर्णपणे कोरडी ठाक पडल्याचे पाहायला मिळत आहे। पावसाळ्यात धरणाची अशी अवस्था झाल्याने शेतकरी आता चिंतेत सापडला आहे आणि बीडकरांना देखील चिंता आता वाढली आहे, कारण की बीड शहराला जो पाणी पुरवठा होतो तो माजलगाव धरण आणि बीड च्या लगत असलेलं जे बिंदुसरा धरण आहे यामधून होतो। पण बिंदुसरा धरण आणि माजलगाव धरणामध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळे आता बीडकरांची देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे। आणि पाऊस आता कधी येणार? पाऊस आता ऑगस्ट महिना सुरू झाला आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची अपेक्षा आहे। श्रावणामध्ये पाऊस पडतो, पण आता हा पाऊस केव्हा येईल आणि पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचे देखील प्रश्न आता मिटतील का? पण यावर सरकार आता काय उपाययोजना करेल? आणि जवळपास जिल्ह्यामध्ये आता 66 टँकरने पाणी पुरवठा केला जातो, ज्या ग्रामीण भागामध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे अशा ठिकाणी जिल्ह्यामध्ये 66 ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय। पण येत्या काळामध्ये पाऊस जर नाही पडला तर ही पाणी प्रश्न हा मोठा होऊ शकतो आणि जिल्ह्यात पाणी टंचाई देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकेल। यावरती सरकार आणि जिल्हा प्रशासन यावरती काय ठोस पाऊल उचलतील हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरेल। LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड।